नेहमीचे तेच तेच पराठे खाऊन कंटाळा आलाय. आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग, खुसखुशीत आणि भरपूर कोथिंबीर वापरून अप्रतिम चवीचा कोथिंबीर पराठा आज आपण बनवणार आहोत. हा पराठा चवीला तर अप्रतिम लागतोच, पण बनवायलाही खूप सोपा आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. सगळ्यात अगोदर आपण इथं पराठ्यासाठी कोथिंबीर घेतली आहे. भरपूर ताजी अशी कोथिंबीर घेतली आहे. ही स्वच्छ धुवून घेतली आहे. पाणी पूर्णपणे आपण याचं सुकवून घेतलं आहे आणि ही कोथिंबीर आपण बारीक अशी कट करून घेऊया. पराठ्यामध्ये कोथिंबीर जेवढी बारीक असेल तेवढा पराठा लाटताना फाटत नाही आणि दिसायलाही खूप छान दिसतो. कोथिंबीर चिरताना तिचा इतका छान सुवास सुटलाय की असं वाटतंय की पराठा कधी होणार. आणि अशी तिरकी आपली ही जुडी आहे ना, ती धरून आपल्याला कोथिंबीर कट करायची आहे. म्हणजे छान अशी बारीक अशी कट केली जाते आणि जेवढी आपण जास्त कोथिंबीर वापरू तेवढा आपला हा पराठा छान खमंग असा चवीसाठी लागतो. तर पाहू शकता इथं छान अशी आपण कोथिंबीर कट करून घेत आहोत. अशा पद्धतीने काड्यासुद्धा घेतल्या आहेत, कोवळ्या आहेत म्हणून. जर जास्त जाड असतील काड्या तर घेऊ नका. कोवळ्या असतील तर अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून असं आपण काड्यासुद्धा पराठ्यासाठी वापरू शकतो. आता इथं मी मोठ्या आकाराचा बाउल घेतला आहे. त्यामध्ये टाकूया 2 वाटी असं गव्हाचं पीठ. जेवढे तुम्हाला पराठे बनवायचे आहेत त्यानुसार आपल्याला पिठाचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे. यामध्ये पाव चमचा हळद, धना पावडर 2 चमचे, लाल मिरची पावडर 1 चमचा, जिरे अर्धा चमचा किंवा ओवा टाकू शकता. जिरा पावडरसुद्धा टाकायची आहे अर्धा चमचा. तर इथं मी बेसन घेतलं आहे अर्धी वाटी असं. बेसन पिठामुळे स्वाद किंवा खमंगपणा वाढतो, पराठे खुसखुशीत होतात. तेल 2 मोठे चमचे, 1 चमचा आमचूर पावडर, मीठ चवीनुसार. आमचूर पावडर ऐवजी तुम्ही लिंबूचा रसही वापरू शकता. हिरवी मिरची आणि लसूणचा आपण ठेचा टाकला आहे 1 ते 2 चमचे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तूप 1 चमचा मोठा घेतला आहे आणि कट केलेली कोथिंबीर टाकूया यामध्ये. भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे यामध्ये. 1 चमचा तूप घातल्यामुळे चव तर वाढतेच, पण कोथिंबीरीच्या पराठ्याला साजूक तुपाचे जोड मिळते आणि तो पचायलाही हलका होतो. 1 मध्यम साईजचा आपण कांदा घेऊन कट करून टाकलेला आहे. हे कोरडे जिन्नस आपण मिक्स करून घेत आहोत. यामध्ये तुपाचे मोहन घातल्यामुळे पराठा तर अप्रतिम होतोच, खुसखुशीत राहतो. अगदी थंड झाल्यावरही तो चिवट होत नाही किंवा चिकट होत नाही. खूप छान खुसखुशीत तसाच राहतो. तर ह्या पद्धतीने कोथिंबीरीचा पराठा बनवलेला खूप छान लागतो. नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही बनवून पहा. थोडं थोडं पाणी करून आपण टाकलं आहे. याचा जास्त सैलसर घट्ट गोळा मळायचा नाही आपल्याला, नाहीतर हा कोथिंबीरीचा पराठा लाटता येत नाही. कोथिंबीरीला थोडंसं पाणी सुटू शकतं. नंतर आपण थोडा वेळ जरी पीठ ठेवलं तरी 5 मिनिटासाठी आपण बाजूला हे पीठ ठेवूया मळून. 5 मिनिटानंतर आपण लगेचच लाटायला घ्यायचं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही, तर जास्त वेळ ठेवलं तर कोथिंबीरीला पाणी सुटतं. थोडंसं तूप लावून पिठाला आपण मऊ असं करून घेतलं आहे आणि 5 मिनिटासाठी साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत तवा गरम करायला ठेवूया आणि आता 5 मिनिटानंतर गोळे लाटून घेऊया. गोळे बनवून घेऊया आपण ह्या पिठाचे. तर अशा पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहेत. सगळे समान गोळे बनवून घ्यायचे आहेत. पराठा लाटताना तुम्हाला यातला साधा गोल किंवा छान लेयर्स येण्यासाठी त्रिकोणी किंवा चौकोनी आकारही तुम्ही देऊ शकता. आज मी तुम्हाला लेयर्स पराठा कसा तयार करायचा ते दाखवते आहे. मी चौकोनी आकारात तुम्हाला बनवून दाखवत आहे. ह्या पद्धतीने अगोदर गोल अशी पोळी लाटून घ्यायची याची छान अशी पातळ आणि त्याला तूप किंवा तेल लावायचं. थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं. अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्या पद्धतीने ह्या घड्या करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने चौकोनी आपण पराठा लाटून घेऊया, चौकोनी आकारातच. ह्या पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला हा पराठा लाटायचा आहे आणि पीठ पण तुम्ही जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर कोथिंबीरीला पाणी सुटून नंतर आपल्याला पराठा लाटता येत नाही. तर अशा पद्धतीने पराठा जर आपला थोडासा इकडं तिकडं झाला तर चाकूने आपण ह्याला चौकोनी करून घेऊ शकतो छान दिसण्यासाठी. तर पाहू शकता ह्या पद्धतीने आपण पराठा लाटून घेतला आहे. तर गरम तव्यावर आपण तवा चांगला तापला की मध्यम आच करायची आणि तूप टाकून छान असा हा पराठा टाकून दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस असा भाजून घ्यायचा. कडेने तूप सोडायचं थोडंसं
बघा या पराठ्याला किती छान रंग आला आहे, सुंदर असा. आणि कोथिंबिरीचा सुगंध तर घरभर सुटलाय. मध्यम आचेवर ह्या पराठ्याला भाजल्यामुळे खूप छान खुसखुशीत असा भाजून झाला आहे. तर अजून एक पराठा तुम्हाला बनवून दाखवते अशा पद्धतीने. चपातीसारखं गोल लाटून घेतलं आहे. त्याच्यावर तेल किंवा तूप लावायचं अशा पद्धतीने. थोडंसं पीठ टाकून अजून एकदा चपातीसारखी घडी घालायची आणि ह्याला असाच लाटून घ्यायचा. त्रिकोणी किंवा गोलाकारात तुम्ही लाटू शकता ह्या पद्धतीने. तर ह्या पद्धतीने आपण हा पराठा लाटून घेतला आहे. थोडंसं पीठ कोरडं लावून. तर छान असा लाटून झाला आहे. गोल पराठा बनवला आहे आपण हा. तर मध्यम आचेवर छान असा खरपूस असा भाजून घेऊया. दोन्ही बाजूंनी छान असं तूप सोडायचं, कडेने सुद्धा तूप सोडायचं, पलटी करायचं आणि दोन्ही बाजूंनी छान असा खरपूस असाही कोथिंबिरीचा पराठा छान असा भाजून घ्यायचा. बघा किती छान असा रंग येतो ह्या पराठ्याला खरपूस भाजल्यामुळे, मंद आचेवर भाजल्यामुळे. कोथिंबिरीचा सुगंध हा पराठा भाजतानाच घरभर सुटला आहे. मध्यम आचेवर भाजल्यामुळे पराठे खूप छान खुसखुशीत होतात. तर कसा हा वाटला खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीरचा पराठा. हा पराठा आपण दहीसोबत किंवा लोणच्यासोबत किंवा टोमॅटो सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत सर्व करू शकतो. तर हा पराठा तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवू शकता. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सविताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.